नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की फॉर या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत 24 फेब्रुवारी 2024 या दिवसाच्या काही चालू घडामोडीचे महत्त्वपूर्ण प्रश्न हे सोडून घेणार आहोत। तर मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला सर्व भरती परीक्षांसाठी फार महत्त्वाचे असे ठरणार आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, जागतिक सांघिक टेबल टेनिस स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। खाली आपल्याला 4 पर्याय हे दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, दक्षिण कोरिया। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, भारतातील हरित ऊर्जा निर्मिती क्षमता किती मेगावॉटवर पोहोचली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, 1,35,000। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, भारत सरकारने किती वर्षापर्यंत 2.25 लाख मेगावॉट क्षमतेचे हरित ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, 2027। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, भारतीय लष्कराच्या उपप्रमुख पदाचा पदभार कोणी स्वीकारला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, उपेंद्र द्विवेदी। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, नाट्यसंपदा प्रतिष्ठानचा यंदाचा किशोरी अमोणकर संगीतकार पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, पंडित नाना मुडे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यातील संबल येथे क्लकी धाम मंदिराचे भूमिपूजन हे केले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, उत्तर प्रदेश। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, उत्तर प्रदेश राज्यातील संबल जिल्ह्यात कोणाच्या हस्ते नुकतेच कल्की धाम मंदिराचे भूमिपूजन हे करण्यात आले आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, नरेंद्र मोदी। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, 20 जानेवारी रोजी कोणत्या राज्याचे स्थापना दिन साजरा करण्यात येतो? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, मिझोराम। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, न्यायमूर्ती NV अंजारिये यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, कर्नाटक। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, कोणत्या राज्याच्या सरकारने स्वयं योजना सुरू केली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, महाराष्ट्र। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने वन मित्र योजना जाहीर केली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, हरियाणा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील आझादनगर पोलीस ठाण्याची बालस्नेही पोलीस ठाणे म्हणून निवड झाली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, धुळे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, IPL मधील सर्वात महान कर्णधार म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, महेंद्रसिंग धोनी। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, नुकतेच वयाच्या 95व्या वर्षी निधन झालेले देशातील सर्वात वयस्कर कसोटी क्रिकेटपटू कोण आहेत? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, दत्ताजीराव गायकवाड। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, उत्तर प्रदेश सरकार सुधारित आपत्ती व्यवस्थापनासाठी कोणत्या संस्थेसोबत सहकार्य करण्याची योजना आखत आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, IIT रुरकी। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, कोणत्या राज्यांनी अलीकडेच हुक्का पार्लरवर बंदी घालणारे विधेयक मंजूर केले आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, तेलंगणा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17, हवालदार वरिंदर सिंग यांना कोणत्या कामगिरीसाठी विशिष्ट सेवा पदक देण्यात आले? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, बहुउद्देशीय
ऑक्टोकॅप्टर विकसित करणे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. कोणत्या संस्थेने अलीकडेच भारतात मिल्की वे टॅब्लेटचे अनावरण केले आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 एफिक फाउंडेशन. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 15 फेब्रुवारी रोजी. प्रश्न क्रमांक 20 आहे. कोणता देश आपली पहिली लक्झरी ट्रेन ड्रीम ऑफ द डेझर्ट सुरू करणार आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 सौदी अरेबिया. तर मित्रांनो आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो चला पुढच्या व्हिडिओला भेटूयात.